गुड मॉर्निंग, जय महाराष्ट्र। तर आज आहे संडे, तर सकाळच कृषिका फटाकडे फोडते। काल आपली इंडिया जिंकली, खूप भारी वाटलं। आणि आज रोजच्याप्रमाणेच मच्छीला चालले आणि आज आपल्याला निघायचं आहे गोव्याला जायला। रात्री 1ची ट्रेन आहे पनवेलवरून। चल मावशी आवाज तर बघ। कोलमी लाव शिला काय कोलमी लाव। तर आज आम्ही निघालोय गोव्याला जायला रात्री। तर मागे मी 2दा-3दा गेले, पण माझ्याकडे गॉगल असं नव्हतं। माझा होता एक, सो पडला होता तो, आणि तर मी घ्यायला आलेली माझ्यासाठी। कृषिकाचा आणि किरणचा आहे आणि माझ्यासाठी घ्यायला आलेली। इथे एक सीन झालाय, एक कावळा टोपल्यात अडकलाय। असं म्हणतात की कावळ्याला आपल्या मराठी माणसांमध्ये हात नाही लावत, त्यामुळे बघा किती कावळ्यातला वरनं कावकाव करतात आणि ओरडतात, किती जमा झाले। तो या टोपल्यात अडकलाय बघा। तर संध्याकाळ झाली, जेवण वगैरे झालंय आणि आता थोड्या वेळाने आपली रात्री 1ची गाडी आहे। किरण कामावरून आला नाही, सो त्याची वाट बघतीये। सर मम्मीला एकदा भेटून यायचं, दुपारी गेली मी लगेच आले। आणि पाऊस पण थांबला आहे, थोडी काय वस्तू राहिल्या तर बघायच्यात बॅगेत। बाकी काय, कृषिका खाली गेली आजोबांसोबत, येईल आता। तर गोव्याला जायच्या आधी मम्मीकडे जाऊन येते जरा, जायला अजून टाईम आहे। तर रस्त्यात बघते तर काय दहंडीची प्रॅक्टिस चालू झाली आहे बघा। चलो, कृषिकाचं जस्ट मी आत्ताच नोटीस केलं, तिचा घाणीच्या पाण्यात पाय गेला म्हणून तिने चप्पल हात काढली आणि हातात पकडून चालली बघा। काय पोरगी आहे ही। बाबू काय हे, काय तुझं? पप्पांच्या पाया पडून झालं, मम्मीच्या आईच्या पड वरती। डोकं टेकव, बाप्पाच्या पड। कशी काय? तर फायनली निघालो आणि आता ट्रेनमध्ये आहे। पनवेलची ट्रेन पकडली आणि सामान पण भरपूर आहे आणि अशी पटकन आलो आणि तिकीट काढून ट्रेन भेटून हो आहे का। तर फायनली ट्रेन आली आहे। आधी आम्ही जरा चुकलो, अनाऊन्समेंट झाली नव्हती म्हणून, सो रिटर्न परत 5 नंबरवरनं 6 नंबरला आलो। कोणती एक्सप्रेसची तिकीट बुक केली आहे काय माहिती। तर फायनली आपली ट्रेन आली आहे, ट्रेनमध्ये बसलो आहे। खाली आहे, तर भेटू द्या गोव्यामध्ये। चला बाय, गुड नाईट।